त्यांचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करणारे सर्व आमचे ज्येष्ठ नेते या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। त्यासोबतच या महायुतीच्या सरकारमध्ये जे काय अन्य मागण्या आमच्या लोकांनी या ठिकाणी केलेल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय झाला आमच्या मूळ आदिवासींचे 12,500 जे काय नोकऱ्याच्या संदर्भामध्ये अनुशेष आहे त्याची भरती करण्याच्या संदर्भामधला, राज्यपालाच्या वटहुकुमाच्या नंतर 17 संवर्गाची भरती करण्याच्या संदर्भामधला जो विषय होता, काय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची थोडीशी कमी आहे त्या भरतीच्या संदर्भामधला जो विषय होता, ह्या अशा काही मागण्या होत्या ते शासनाच्या स्तरावर ताबडतोब निघाले पाहिजे। ह्याही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपविभागीय कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही नुकतंच त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। आपल्या मार्फत सरकारला माझी विनम्र अशी विनंती आहे, कुठल्याही लोकप्रतिनिधी दिलेल्या वेगवेगळ्या फोटोकॉपी अशा पद्धतीच्या पत्राचा आधार घेऊन मूळ आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होईल, अनेक वेळा अन्याय होणार ना अशा पद्धतीची काळजी सरकार म्हणून आपण घेतलेल्या आहात, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। परंतु भविष्यात सुद्धा या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा बाधा किंवा धक्का होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि यांचा हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा पद्धतीची आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय सेवा, जय भीम।